गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो. कलियुगात माणूस कर्मांमध्ये शिथिल झाला असला तरी सुद्धा माघ स्नानाचं फल अत्यंत विशेष सांगितलं आहे. पण लक्षात ठेवा, माघ स्नान फक्त शरीराने नाही तर मन, वाणी आणि इंद्रिय संयमाने केलं तरच त्याचं पूर्ण फल मिळतं. श्रद्धा नसलेले, संशय करणारे, कुतर्क करणारे यांना स्नानदानाचं फल मिळत नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. माघ मासात सूर्योदयापूर्वी केलेलं स्नान मोठ्यात मोठं पापही नष्ट करतं. अरुणोदय ते सूर्योदय हा काळ सर्वोत्तम मानला जातो. यावेळेचं स्नान प्राजापत्य यज्ञाचं फल देणारं आहे. स्नान कुठे केलं यावर फलाचं तारतम्य ठरतं. घरात गरम पाण्याने स्नान केल्यास 6 वर्षाचं फल मिळतं. विहीर किंवा बावडीत स्नान केल्यास 12 वर्षाचं फल मिळतं. तलावात स्नान केल्यास त्याच्या दुप्पट फल मिळतं. नदीत स्नान केल्यास 4पट फल प्राप्त होतं. महानदीत स्नान केल्यास 100 पट फल मिळतं. गंगाजलात स्नान केल्यास 1000 पट पुण्य प्राप्त होतं. आणि जिथे गंगा यमुना एकत्र मिळतात त्या संगमात स्नान केल्यास त्याहूनही 100 पट अधिक फल मिळतं. शक्य नसेल तर जिथे स्नान करता तिथेच पवित्र प्रयागाचं स्मरण करा, तेही तितकंच फलदायी ठरतं. स्नान करताना मनात संकल्प करा, दुःख, दारिद्र्य आणि पापनाशासाठी मी माघ मासात हे स्नान करीत आहे. मूलमंत्र म्हणून ओम नमो नारायणाय याचा जप मनात ठेवा. जलात पवित्र नद्यांचं आवाहन करा आणि त्यांच्या पवित्र नावाचं स्मरण करा. दोन्ही हातांनी जल घेऊन 3, 5 किंवा 7 वेळा मस्तकावर घाला. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र धारण करून सर्वप्रथम देवतांचं तर्पण करा. नंतर ऋषी, मनुष्य आणि शेवटी पितरांचं तिळ आणि चंदनयुक्त जलाने तर्पण करा. ज्ञात अज्ञात या जन्मातले आणि पूर्वजन्मातले सर्व जीव तृप्त व्हावेत अशी भावना ठेवा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या. हे विश्वरूप सहस्त्र किरणांनी युक्त सर्व पाप पुण्य जाणणारे तेजस्वी सूर्यदेवा तुला नमस्कार असे म्हणून अर्घ्य देऊन 3 प्रदक्षिणा घाला. माघ मासात ब्रह्मचर्य, 1 वेळ भोजन, जमिनीवर शयन हे नियम पाळले तर फल अनेक पटींनी वाढतं. पण हे शक्य नसेल तर निदान प्रातः स्नान कधीही चुकवू नका. तिळाचं या महिन्यात विशेष महत्त्व आहे. तिळयुक्त जलाने स्नान, तिळाने तर्पण, तिळदान आणि तिळ हवन हे सर्व संकटांपासून संरक्षण करतं. माघ मासात तेलाचा अभ्यंग, मद्यपान आणि मुळ्याचं सेवन वर्ज्य मानलं आहे. या महिन्यात दानाचं फार मोठं महत्त्व आहे. घोंगडी किंवा ब्लँकेट, वस्त्र, अन्न, तेल आणि थंडीपासून संरक्षण देणाऱ्या वस्तू यथाशक्ती दान करा. दान करताना म्हणा माधवाहा प्रियताम. असं मानलं जातं की माघ स्नान करणारा फक्त स्वतःचा नाही तर आपल्या 21 पिढ्यांचा उद्धार करतो. माघ स्नान म्हणजे फक्त आंघोळ नाही, ते आहे पापक्षालन, ऋणमुक्ती आणि आत्मशांतीचा मार्ग. श्रद्धेने, नियमाने केलेलं माघ स्नान नक्कीच जीवनात शुभ परिवर्तन घडवून आणतं. गणपती बाप्पा